आणि सध्या आपल्या बरोबर आहेत पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री। चव्हाण सर नमस्कार। आणि आपल्याला आता निश्चितच बातमी कळली असेल, खडसेंनी आपला राजीनामा दिलेला आहे, काय आता आपण समाधानी आहात? नाही, असं आहे की हा काही वैयक्तिक समाधानाचा किंवा हा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाहीये। आपण ही लोकशाही व्यवस्था मजबूत करणार आहोत का त्याला पुन्हा आणखी अधोगतीकडे नेणार आहोत, हा खरा प्रश्न होता। आता मी अधिकृत घोषणा अजून काही झालेली नाहीये, त्यामुळे असं गृहीत धरतो की बहुतेक मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारतील असं आपण सगळे गृहीत धरूया। पण मी 1 वाजता भारतीय जनता पक्षाची जी अधिकृत प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्याची वाट बघतोय। मला असं वाटतंय की एवढी जी घासाघीस झाली 4-5 दिवस 5-6 दिवस अगदी दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत, त्यामध्ये एक तडजोड अशी निघाली असावी की आता खडसे यांनी राजीनामा द्यावा। पक्षश्रेष्ठींनी त्यांना सांगितलं असेल की काही डोंट वरी, पब्लिक मेमरी शॉर्ट, 5-6 महिन्यानंतर लोक विसरून जातील, वर्षभरानंतर विसरून जातील, तुमचं पुन्हा आम्ही हे करू, रिहॅबिलिटेशन करू आणि आता करू, पण त्याच्या बदली आम्ही कुठलीही चौकशी करणार नाही। आता प्रश्न असा आहे की खडसे साहेब हे खूप उच्च पदावर आहेत, भाजपचे खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या हातून पुण्याच्या जमिनीबद्दल गुन्हा घडलाय का, आपल्या सत्तेचा त्यांनी गैरवापर नोईंगली केलाय का, माहिती असताना केलाय का, हा खरा प्रश्न आहे। आणि मग कायद्यासमोर सगळे समान असतात असं म्हणतो, मग या व्यक्तीला त्याबद्दल चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे का, हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न जो राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याबद्दल अजून कुणीही अधिकृतपणे केंद्र सरकारहून, केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून, केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडून काही स्पष्टीकरण आलेलं नाही। हा एका डीलचा भाग आहे का, हा जरी गंभीर गुन्हा असला तरी आम्ही काय करणार नाही, आपण सगळे तेरी भी चूप मेरी भी चूप, फक्त तुम्ही राजीनामा देऊन काही दिवस बाहेर जा, 6 महिने वर्षभरांचा पुन्हा आपण विचार करू, पण आता हे सगळं प्रकरण मिटवून टाकूया, असं प्रकरण मिटवता येतं का? गुन्हा घडलाय का नाही? एक तर सरकारने सांगितलं पाहिजे की खडसे यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही, फक्त नैतिक जबाबदारी घेतली। मला वाटतं अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स 1 वाजता येईल, त्यामुळे खडसेंना एका दृष्टीनं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होईल, फक्त त्याची किंमत राजीनामा, तात्पुरता राजीनामा, वर्षभराकरता राजीनामा अशा प्रकारे होईल। त्यांची तर रिहॅबिलिटेशन गव्हर्नर म्हणून व्हायचं चाललं होतं, आता ते शक्य होणार नाही असं मला वाटतंय। परंतु 1 वाजता भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व हे काय निर्णय घेतंय, अगदी चव्हाण सर, हे आता जो राजीनामा दिला हा मग एक केवळ नाटक आहे असं आपल्याला म्हणायचंय का, की काही तात्पुरत्या काळापुरती घेतलेली ऍक्शन आहे? नाही, बिलकुल नाटक असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये। मला असं म्हणायचं की ही तडजोड आहे, असेल असं अजूनही मी तसं म्हणत नाही। 1 वाजता काय होईल याची मी वाट पाहतोय, पण मला अशी शक्यता वाटते इतके दिवस जी घासाघीस झाली, इतके दिवस धावपळ झाली, मुंबई दिल्ली झाली, अगदी पंतप्रधान अमित शहा यांच्याशी भेटीगाठी झाल्या, याचा अर्थ असा की खडसे यांचं उपद्रव मूल्य आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या पदाला काही धोका होईल का, ते सगळे विचार करून मला वाटतं अशा प्रकारची कारवाई होईल। आणि मी 1 वाजता आता खडसे यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांना चौकशीला सामोरं जावं लागेल का, त्यांना त्या बचावाची पूर्ण संधी मिळेल, पण एक सामान्य नागरिक पक्षाप्रमाणे त्यांना उच्च आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळं, भ्रष्टाचार केल्यामुळं, स्वतःच्या वैयक्तिक लाभाकरता, कुटुंबियांच्या लाभाकरता आपल्या पदाचा वापर केल्यामुळं ती काही शिक्षा होईल का, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली होईल का, किंवा चौकशी होईल का? म्हणजे शिक्षा होणार नाही, शिक्षा होईल का नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण निदान कारवाई होईल का, त्या कारवाई जरूर टाकली जाईल। आणि हेच डील आहे की तुम्ही राजीनामा द्या तात्पुरता, पुढे बघू काहीतरी तुम्हाला रिहॅबिलिटेट करू, पण आता काही चौकशी आम्ही करणार नाही। त्या 2 गोष्टी, एक त्या जमिनीच्या प्रकरणाचं पुढे काय होणार आहे, आणि दुसरं राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग काय बोलणार आहेत। चव्हाण सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर 20च महिने झाले सरकार येऊन किंवा हा सगळा पदभार खडसेंनी घेऊन, पण 20 महिन्यांच्या आत भाजपला अशा प्रकारे कारवाई करावी लागली, भ्रष्टाचाराच्या प्रकरणी एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळी अनेक घोटाळे आले, मात्र इतक्या पटकन कारवाई झाली नाही किंवा इतक्या पटकन कुठली गोष्ट त्यावेळी घडली नाही असंही राजकीय विश्लेषक म्हणतात। त्यामुळे एक डॅमेज पुढे टाळण्यासाठी भाजपनं उचललेलं एक चांगलं पाऊल आहे असंही म्हटलं जातंय, काय आपलं मत आहे? नाही, मला असं वाटतं की हा जर त्यांनी खंबीर निर्णय घेतला आणि कायदेशीर कारवाईला परवानगी दिली तर भाजपची प्रतिमा आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही निश्चितच
उजळली, यात काही शंका नाही. आणि पंतप्रधानांच्यावरती आरोप होत आहेत की न खाऊंगा न खाणे दूंगा, व्यापम झालं, ललित झालं, सुषमा स्वराज झाल्या, ह्या सगळ्यावर भाजपने जी चुप्पी साधली होती आणि त्यामुळे त्यांच्या खाऊंगा न खाणे दूंगा या घोषणेला काही अर्थ राहिला नव्हता. त्याला पुन्हा मजबूत करण्याकरता उपयोग भाजपचा करता येईल, पण ते आता करतील का नाही, किंवा ही काहीतरी तडजोड आहे आणि कुठेतरी समाधान करायचा प्रयत्न चाललेला आहे. कारण बाब फार गंभीर आहे, गुन्हा फार गंभीर आहे आणि अकॅडमिक म्हणजे कागदोपत्री प्रूफ आहे, म्हणून त्यातून बाहेर पडता येणार नाही. ठीक ठीक. धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल सर. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते आपल्याबरोबर होते, माजी मुख्यमंत्री, आणि सध्या आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते नारायण राणे. राणे सर नमस्कार. आणि आपल्याला सगळी बातमी कळलीच असेल की खडसेंनी राजीनामा दिलेला आहे. काय एकंदरीत या सगळ्या घडामोडींवर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? खडसे राजीनामा हे भाजप सरकार घेणारच होते. परवा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतर ते निश्चित झालं होतं आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं आवश्यक होतं का ज्या स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप झाले. पण मला त्याचबरोबर असं म्हणायचं आहे की भाजपचे खडसे एकमेव मंत्री नाहीत की जे बहुजन समाजचे आहेत की ज्यांच्यावर आरोप होत आहेत. आज बहुजन समाजाच्या एका नेत्याला, ज्येष्ठ नेत्याला अशा प्रकारे खिंडीत गाठून राजीनामा द्यायला भाग पाडलं असंही राजकीय दृष्ट्या म्हणता येईल. आणि म्हणून भाजपने ही केलेली कृती बहुजन समाजासाठी पोषक नाहीये आणि राजकारणासाठी पण नाहीये. भ्रष्टाचाराचे एक बाजूला क्लीन चिट मुख्यमंत्री देतात, दुसऱ्या बाजूला दाऊदशी बोलल्याबद्दल असं काय घडलंच नाही दाखवतात. मग आता राजीनामा कशासाठी घेतला? मग राजीनामा घेतला कशाला? आणि म्हणजे खडसेंचं पटत नव्हतं म्हणून राजीनामा घेतला की खरोखर आरोप आहेत म्हणून घेतला? आरोप असतील तर यापूर्वीच त्याने राजीनामा घ्यायला पाहिजे होता, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, म्हणजे हा जो आता राजीनामा दिलेला आहे हे एक प्रकारचं सगळं नाट्य घडवून आणलं जाते असं आपल्याला म्हणायचंय? हो, नाट्य घडून आणलं. खरं म्हणजे राजीनामा जेव्हा भ्रष्टाचार आरोप झाले त्याच क्षणी त्यांना सांगायला पाहिजे होतं तुमच्यावर आरोप आहेत, तुम्ही राजीनामा द्या आणि बाजूला बसा. तेव्हा त्यांनी क्लीन चिट दिली. त्यांना आरोप झाला तेव्हा मुख्यमंत्री क्लीन चिट देतात. दाऊदच्या बरोबर बोलल्याचं तिकडे पोलिसांकडून त्यांना क्लीन चिट देतात. मग आता राजीनामा कसा घेतला? याचा अर्थ हे सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे आणि ठराविक लोकांविरोधात षडयंत्र रचत आहे, हे इथे सिद्ध झालंय. बरं, आपला मुद्दा लक्षात आला. धन्यवाद सर, आपण झी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल. नारायण राणे काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्याबरोबर होते आणि सध्या आपल्याबरोबर या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार. एव्हाना बातमी कळली असेल खडसेंनी राजीनामा दिला. आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची मतं घेतोय. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे यावर? हो नमस्कार. मला आनंद झाला खडसेंनी राजीनामा दिला. खरं म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असं आता म्हणायला हरकत नाही. त्यांना हा राजीनामा कदाचित मागच्या सोमवारी म्हणजे आठवड्यातल्या सोमवार किंवा मंगळवारी व्हायला पाहिजे होता, परंतु तो उशिराने झाला. त्याचं कारण त्याला काही आणखी पण पदर होते. त्यामध्ये मुख्यमंत्री ब्राह्मण आणि खडसे बहुजन असाही एक पदर रंगवला गेला होता. पण खरं म्हणजे असं कधी नसतं राजकारणात. म्हणजे यशवंतराव चव्हाण काही मराठा म्हणून मुख्यमंत्री होत नसत किंवा देवेंद्र फडणवीस काही ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री होत नसतात, परंतु राजकारणात ते पण एक शेवटच्या क्षणी कार्ड खेळलं गेलं. मला वाटतं खडसेंची सगळी कार्ड ही आता संपली आणि आज त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं, मुख्यमंत्र्यांना उशीर झाला ही गोष्ट अगदी दिसतेच आहे. म्हणजे 4-5 दिवस उशीर झाला राजीनामा घ्यायला, परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या मॅच्युरिटीने हे प्रकरण हाताळलं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. पण तुम्हाला त्याच्या आधी अंजली दमाने यांचं अभिनंदन करायचं. त्यांनी माझ्या मते की त्यांनी फडणवीस सरकारची पहिली विकेट त्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर जे लढणारे लोक होते, मनीष भंगाळे असतील, गवांडे असतील, या सर्वांचं देखील मला अभिनंदन करायचं आहे की त्या सगळ्यांनी मिळून पहिली विकेट ही महाराष्ट्र सरकारमधली काढलेली आहे. मला वाटतं की 1.5-2 वर्षात एक पहिली महत्वाची एवढी विकेट जाणं ही काही भारतीय जनता पक्षासाठी चांगली गोष्ट नाही.
आणि भारतीय जनता पक्ष यापासून धडा घेईल असं मला आशा वाटते. चौधरी सर, एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय, तो म्हणजे एकतर हे खरं तर आधीच झालं पाहिजे होतं. गेल्या 7-8 दिवसांपासून दबाव आणखी वाढला आणि प्रकरण चिघळत गेलं. खरं तर हे जर आधीच झालं असतं तर भाजपची जी जो प्रतिमा डॅमेज झाली तर ती थोडीशी तरी इम्प्रूव्ह झाली असती असं म्हटलं जात आहे. मात्र या निमित्तानं मुख्य प्रश्न येतोय की एकनाथ खडसेंचं एक खूप मोठं व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, भाजपमधलं एक सेकंड रँकर ते आहे. काय होऊ शकतं या बाबतीमध्ये? मुद्दा असा आहे की शक्य तितका प्रत्येकच पक्षाचा प्रयत्न असा असतो की आपल्या सरकारमधला भ्रष्टाचार कुठला बाहेर आला की दाबायचा, हे प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो. तसा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने देखील करून पाहिला. परंतु खरं म्हणजे मला तुम्हा लोकांचं पण, माध्यमांचं पण मला अभिनंदन करायचं की तुम्ही ज्या पद्धतीने हा विषय केला, 8 दिवस लावून धरला. अन्य कुठल्या राज्यात कदाचित हे झालं नसतं आणि कदाचित माध्यमांना पण एक प्रकारे शांत बसवण्यात आलं असतं. परंतु माध्यमं महाराष्ट्रातील चांगली आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे मला असं वाटतं की जगशंतीला काही पर्याय राहिला नव्हता. आता राहिला प्रश्न असा की खडसेंचं जे उपद्रव मूल्य आहे तर त्यामध्ये मुद्दा असा असतो की उपद्रव मूल्य तेव्हा असतं जेव्हा तुमची लोकांमध्ये प्रतिमा असते. म्हणजे आज छगन भुजबळांचं उपद्रव मूल्य काय तर ते शून्य आहे, कारण ते स्वतःच वाढत आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की खडसे पुढच्या काही काळात तरी खडसे हे लढावून येते, ते पुन्हा संघर्ष करतील वगैरे, हे सगळं बरोबर आहे. तरी पुढच्या किमान 2-3 वर्षात राज्याच्या राजकारणावर काही प्रभाव टाकणारं असं खडसे करू शकतील असं आता समजण्याचं कारण नाही. त्यांचं उपद्रव मूल्याची भारतीय जनता पक्ष आजपार चिंता करेल अशी पण त्या पक्षाची स्थिती नाही, कारण तो पक्ष जवळपास 122 जागा घेऊन आहे आणि केंद्रातलं जे एकूण त्यांचं वर्तन भारतीय जनता पक्षाचं आहे हे बघता मला असं वाटतं की महाराष्ट्र गमावणं त्यांनाही परवडत नाही आणि म्हणून खडसेंची पुन्हा एंट्री होईल किंवा खडसे लगेच काहीतरी उपद्रव करून येतील अशा पद्धतीची रचना आता तरी माझा संभवत नाही. धन्यवाद. आपण बोललाच झी 24 तास बरोबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या बरोबर होते आणि एकंदरीतच आता खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर पुढे काय, खडसेंच्या राजीनाम्यापर्यंतच हे सगळं होतं का, इथपर्यंतच भाजप सरकार थांबणार की पुढे काही आणखी कारवाई करणार, चौकशी होणार आणि या चौकशीतून आणखी काही खुलासे होणार, या सगळ्यांवर आपली नजर अशीच कायम असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.